श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 12 ऑक्टोबरला म्हणजेच शनिवारी आलेला आहे दसरा. तसेच या दिवशी नवरात्रीचा 9वा दिवस म्हणजे नवमी देखील या दिवशी आलेली आहे. दसरा हा सण अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. दसरा हा दिवस म्हणजेच वाईटावर चांगल्याची मात. दसरा हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. त्याचबरोबर या दिवशी बरेच जण सोने चांदी खरेदी करतात. घरामध्ये अनेक नवनवीन वस्तू खरेदी करत असतात किंवा या मुहूर्तावरती घर खरेदी करणं, जमीन खरेदी करणं, त्याचबरोबर मालमत्ता खरेदी करणं यासारख्या गोष्टी या दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी करत असतात. तर पहा, या दसऱ्याला सोने चांदी खरेदी करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. या मुहूर्तावर आपण जर सोने चांदी खरेदी केलं तर ते सोनं चांदी कधीही आपल्यावरती विकण्याची किंवा मोडण्याची वेळ ही येत नाही. परंतु सर्वांना सोने चांदी खरेदी करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच ज्या लोकांना सोने चांदी खरेदी करणं शक्य होत नसेल तर पहा, अशा व्यक्तींनी सोने खरेदी नाही केले तरी सुद्धा चालेल. परंतु सोन्याहूनही मौल्यवान जी ही एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे, अगदी 2 रुपयात येण्यासारखी ही वस्तू आहे. तर ही वस्तू तुम्ही घरात घेऊन येऊ शकता. जर तुम्ही सोन्यापेक्षाही ही वस्तू जर घरात खरेदी करून आणली तर तुमची करोडपती होण्याची इच्छा देखील पूर्ण होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तुमच्या घरातील दारिद्र्य, गरिबी ही दूर होऊन जाईल. तर पहा, अशी कोणती मौल्यवान वस्तू आहे तर ती आपल्याला या दसऱ्याच्या दिवशी खरेदी करून आणायची आहे. त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय महादुर्गा लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. दसऱ्याच्या दिवशी देवी महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांची पूजा केली जाते. म्हणजेच धनाची, शक्तीची आणि ज्ञानाची पूजा केली जाते आणि म्हणूनच या दिवशी अनेक जण आपल्या घरामध्ये सोने चांदी खरेदी करून आणत असतात. हे सोने चांदी घरात खरेदी केल्याने लक्ष्मी माता आपल्यावरती सदैव प्रसन्न राहत असते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते. परंतु प्रत्येकालाच ही ज्या वस्तू आहेत, हे सोने चांदी जे आहे तर ते खरेदी करणं शक्य होत नाही. कारण सोन्याचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत आणि सर्वसामान्य व्यक्तींना सोने खरेदी करणं हे शक्य होत नाही. आणि मग अशा व्यक्तींनी सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू जी आहे तर ती आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे. जर आपण ही वस्तू घरात खरेदी करून आणली तर आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते. त्यामध्ये लक्ष्मी कायम स्थिर राहते. आपल्या पैशांमध्ये वाढ होते. चहूबाजूने आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागतो. जर तुमच्या घरामध्ये पैसाच टिकत नसेल तर पहा, बऱ्याच वेळा असं होत असतं की आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो, परंतु आलेला पैसा हा घरामध्ये टिकून राहत नाही. कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो. म्हणजेच काय की आपल्यावरती लक्ष्मी तर प्रसन्न आहे, परंतु ती आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही. जेवढं महत्त्व आपण लक्ष्मीला घरामध्ये प्रसन्न करण्यासाठी देतो तेवढंच महत्त्व तिला घरामध्ये स्थिर करण्यासाठी सुद्धा द्यायचं असतं. आणि म्हणूनच आपण जर ही एक वस्तू आपल्या घरामध्ये घेऊन आलात तर लक्ष्मी माता आपलं घर सोडून कुठेही जाणार नाही. ती आपल्या घरामध्ये स्थिर राहील. घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे सर्व मोकळे होतील आणि घरामध्ये पैसा हा येऊ लागेल. घरातील गरिबी आणि जी काही दारिद्र्य आहे तर ते संपूर्णपणे नष्ट होईल. तर पहा, आज जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती वस्तू तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये घेऊन यायची आहे. तर दसऱ्याच्या दिवशी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ असेल, जेव्हा तुम्हाला शक्य होईल त्या वेळेमध्ये तुम्हाला ही जी वस्तू आहे तर ती घरामध्ये घेऊन यायची आहे. तर ही वस्तू म्हणजे कोणती आहे तर ही वस्तू आहे कमळ बीज. म्हणजे कमळाची जी बी आहे तर ती आपल्याला घरी आणायची आहे. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये कमळाच्या फुलाला पवित्रता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. या फुलाला ब्रह्मकमळ किंवा ब्रह्माचे कमळ असं सुद्धा म्हटलं जातं, जे तुमच्या जीवनावरती खोलवर प्रभाव टाकत असते आणि आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येते.
तर आपल्याला उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा वेळ असेल तेव्हा एक कमळाची बी आहे तर ती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे. म्हणजेच तुम्हाला एक कमळ गट्टा जो आहे तर तो घरी घेऊन यायचा आहे. तर पहा, ही बी तुम्हाला कुठे भेटेल तर तुम्हाला ही बी जिथे पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला ही बी मिळून जाईल. तर ही बी तुम्हाला घरी खरेदी करून आणायची आहे. आणल्यानंतर तिला स्वच्छ धुवून काढायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. हळद आणि कुंकू मिक्स करून त्यावर प्लेटमध्ये तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे. त्यानंतर त्या स्वास्तिकवरती तुम्हाला थोडेसे तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला तुळशीचं एक पान ठेवायचं आहे आणि त्या पानावरती आपण जी कमळाची बी घेऊन आलेलो आहोत, ती कमळ बीज जे घेऊन आलेलो आहोत तर ते ठेवायचं आहे. त्याचबरोबर एक काळी मिरी जी आहे तर ती सुद्धा आपल्याला त्या तुळशीच्या पानावरती ठेवायची आहे. जी मसाल्यामध्ये गोल असते तर ती आपल्याला वापरायची आहे. त्यानंतर तुम्हाला त्यावरती हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे. यानंतर त्याला आपल्याला धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे आणि हात जोडून आपल्याला 11 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा श्री सुक्तमचं पठण आपल्याला करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे. ती तुळशीचं पान, त्याचबरोबर ती कमळाची बी, जी काळी मिरी घेतलेली आहे ती सुद्धा आपल्याला त्यामध्ये बांधायची आहे. आणि तुम्हाला याची एक पोटली बनवायची आहे आणि ही जी पोटली आहे तर दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरती बांधायची आहे. तुम्ही ही पोटली आतल्या साईडने किंवा बाहेरच्या साईडने कोणत्याही साईडने तुम्ही बांधू शकता. ही पोटली आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती बांधल्याने आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते. कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं. त्या ठिकाणावरूनच आपल्या घरामध्ये चांगली लोक, वाईट लोक, अलक्ष्मी, लक्ष्मी हे सर्व प्रवेश करत असतात. सकारात्मक शक्ती, वाईट शक्ती यासारख्या शक्ती देखील आपल्या घरामध्ये प्रवेश ह्या करत असतात. जेव्हा अशी ही पोटली आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती असेल तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती ही त्रास देणार नाही किंवा कोणतीही नकारात्मकता तुमच्या घरामध्ये प्रवेश ही करणार नाही. पण त्यामध्ये असणारी काळी मिरी ही नकारात्मकता आणि वाईट शक्तीला नष्ट करत असते. ज्या ठिकाणी माता लक्ष्मीचं आसन असतं त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही नेहमी स्थिर राहत असते. कारण तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि कमळाचं फूल किंवा कमळाची बी हे माता लक्ष्मीचं आसन स्थान मानलं जातं. आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये जर माता लक्ष्मीचं आसनच असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते. त्यामुळे आपल्या घरातील आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊन जातात. त्यामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि संपत्ती ही वाढत जाते. म्हणूनच हा जो एक उपाय आहे तर तो आपल्याला उद्या दसऱ्याच्या दिवशी महानवमी या दिवशी करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल, कारण पहा प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा या असतातच. माझ्यापासून तर अगदी तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा ह्या असतातच. ही इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न आणि मेहनत ही करत असतो. पहा, जर आपल्याला आपली इच्छा ही पूर्ण होण्यासाठी 27 दिवस माता लक्ष्मीच्या चरणी कमळाचं फूल हे अर्पण करायचं आहे. जर आपण असं फूल 27 दिवस माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण केलं तर आपल्या जीवनामध्ये लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या नक्की पूर्ण होतात. तर पहा, तुमच्या इच्छापूर्ती होण्यासाठी तुम्ही या दसऱ्यापासून रोज एक फूल माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण तुम्हाला करायचं आहे. पुढे 27 दिवस हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. रोज तुम्ही कमळाचं फूल अर्पण केल्यानंतर तुमची इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे. तर पहा, 27 दिवस पूर्ण होण्या अगोदरच तुमच्या मनातील ती जी काही इच्छा आहे तर ती पूर्ण होईल. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.